आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। दिनांक 21 आणि 22 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने भडगाव पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून भडगाव शहरात अनेक दुकानात पाणी शिरले, त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। तर शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या कापसात संपूर्ण पाणी शिरल्याने कपाशीचे बोंडे काड्या सोडून उभे आहेत। शेतकऱ्यांचा ऐन तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिन घटनास्थळी मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, भडगाव पाचोराचे आमदार किशोरप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, अमोल शिंदे, भडगाव तहसीलदार शीतल सोनार सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच ओला दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती दिली। शासनाच्या तुटपुंजी मदतीने शेतकऱ्यांना किती लाभ मिळेल, पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे देणार, शेतकऱ्यांनी पीक कर्ज आणि सावकारी कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला असून शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अभिमान हाटकर, संघर्ष सेनेचे सतीश पाटील, अखिलेश पाटील यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी। मी अभिमान हाटकर, महाराष्ट्र शेतकरी संघटना भडगाव तालुका अध्यक्ष। की आजची परिस्थिती भडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, कारण की अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे। कारण की गुराढोरांच्या शेडमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे, गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे सर्व नुकसान शेतकऱ्यांना होत आहे। कारण की अशी परिस्थिती झालेली आहे की त्यांना काय करावं काय करू नये, त्यांच्या मनस्थिती खराब झालेली आहे। त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी गंभीर पावले उचलून आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, ही माझी शेतकऱ्यांना आपलं सरकारकडे मागणी आहे। ही जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अभिमान हाटकर, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे भडगाव तालुका अध्यक्ष। आम्ही आज वसंतवाडी शिवारामध्ये आलो आहे। या वसंतवाडी शिवारामध्ये अशी घटना घडली की काल वीज पडून तिथला एक बैल वारलेला आहे। त्या बैलाकरता पंचनामा करण्यासाठी तलाठी आपण त्यांना फोन केला लोकांनी, मी पण केला आहे, पण ते इथे हजर झाले नाहीत। कारण की प्रशासनाच्या लोकांना शेतकऱ्यांची पडलेली नाही, त्यांना त्यांच्या कामाची पडलेली आहे, ते पगार घेऊन ते पंचनामा करायला आलेले नाही इथे, म्हणून ही खेदाची बाब आहे। त्यासाठी माझं एक म्हणणं आहे की तहसीलदार साहेबांनी आपल्या प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना अशी सूचना देण्यात यावी की ज्या वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यावेळेस त्या ठिकाणी हजर झालं पाहिजे, असं त्यांना सूचना तहसीलदार साहेबांनी दिली पाहिजे। कारण की ते काम चुकार लोक दिसत आहेत मला, ते जर काम चुकार राहिले नसते तर ते इथे आत आले असते। इथे त्यांनी आता पंचनामा केला पाहिजे होता। हे शेतकऱ्यांचं काय मरण होतं हे त्यांना माहीत नाही, शेतकरी काय कष्ट करतात त्यांना माहीत नाही आहे, फक्त त्यांचे पगार मिळतं भरपूर झालं आहे आपल्याला, बाकीचं काही घेणं देणं नाही आहे। असं शासनाचे जे कर्मचारी आहेत ते बरोबर काम करत नाही असं आम्हाला दिसतं आहे। एवढंच सांगतो मी की शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, शासनाने अधिकाऱ्यांना लक्ष द्यायसाठी सूचना दिल्या पाहिजेत, अशी माझी मागणी आहे। आणि जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं हे सरसकट पंचनामे करून त्यांना सरसकट अनुदान त्वरित देण्यात यावं, ही माझी मागणी आहे। त्यासाठी मी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.